आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली असून ही शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखी आहे। कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी यात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 करून देणार आणि आज मात्र त्यांनी 2 लाखापर्यंतची अट्टे घातलेली आहे। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितोय की तुम्ही दिलेला शब्द 7/12 संपूर्ण कोरा करण्याचा दिलेला शब्द पाळावा आणि 2 लाखाची फसवी योजना न हे करता 100% कर्जमाफी शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। आज शेतकरी जो कर्जबाजारी झाला हा तुमच्या धोरणामुळे झाला। शेतकऱ्याला कुठे कष्टाला कमी पडला नाही। आज 4800 रुपयाचं सोयाबीन 3000 रुपयावरती आलं, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला लुटलं। आज मला सांगा ऊसाचा दर 4000 रुपये मिळायला पाहिजे, FRP 3550 केली, मात्र कुठल्या कारखान्याने 3550 न देता 3100-3200 रुपये शेतकऱ्याला ऊसाला भाव दिला। आज आज मक्याचा भाव 2400 रुपये असताना सुद्धा आज व्यापाऱ्यांनी मका 1600 रुपयाने शेतकऱ्यांची घेतली। 900-1000 रुपये एका क्विंटलला तोटा शेतकऱ्यांना झाला। यामुळे आज माझा शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। ह्या तुमच्या चुकीच्या धोरणामुळं आज शेतकरी कर्जबाजारी झाला। हा जगाचा पोशिंदा आहे आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळा। जो शेतकऱ्याचा 7/12 कोरा करून देणार म्हणाला होता, वचन दिलं होतं शेतकऱ्याला, म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं। आज जर तुम्ही आमच्या शेतकऱ्याला फसवत असाल, माझ्या शेतकऱ्याला लुबाडत असाल, माझ्या शेतकऱ्याची चेष्टा करत असाल तर याद राखा भविष्यकाळामध्ये एका लुगड्यानं बाई कधी म्हातारी झालेली नाही। तुम्हाला भविष्यकाळामध्ये तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय शेतकरी माझा राहणार नाही। तुम्ही दिलेला शब्द पाळावा। आज उत्पादन खर्चावरती आधारभूत किंमत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे का मिळाली पाहिजे, तुम्ही द्यायला तयार नाही। आज शेतकऱ्यांना खरेदी केंद्र तुम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शेतीमाल खरेदीचे केंद्र चालू केलं पाहिजे, मात्र तुम्ही अखंड सांगली जिल्ह्यामध्ये आज फक्त विट्यामध्ये खरेदी केंद्र चालू आहे। असणाऱ्या 10 तालुक्यामध्ये कुठेही शेतकऱ्याचा माल खरेदी केला जात नाही। मुख्यमंत्री साहेब या तुमच्या चुकीच्या धोरणामुळं आज माझ्या शेतकऱ्याची वाटात झालेली आहे। आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि आज कर्जाच्या खाईमध्ये लोटला गेलेला आहे। आम्ही पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितोय, खानापूर तालुक्यामधील सर्व तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी शेतकरी सेनेचा प्रमुख म्हणून भक्तराज टिळे तुम्हाला आव्हान करतोय, जर का तुम्ही 100% शेतकऱ्याचा 7/12 कोरा केला नाही आणि शेतकऱ्याला 100% कर्जमाफी दिली नाही तर एकाही भाजपच्या आमदाराला, एकनाथ साहेब शिंदेच्या एकाही आमदाराला, मंत्र्याला आम्ही ह्या सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही। तरी पुन्हा एक वेळ विचार करावा आणि फसवी योजना आहे तुमची जी 2 लाखाची आणि 50,000ची, तुम्ही ते हे न हे करता 100% शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा आणि ज्या शेतकऱ्यानं संपूर्ण कर्ज भरलेलं आहे अशा शेतकऱ्यांचे तुम्ही निकष लावलेले आहेत। 5 वर्षामध्ये 1 वर्ष जरी शेतकरी तो थकीत असला तर त्याला तुम्ही आज 50,000 रुपयाचं अनुदान, शासन अनुदान देणार नाही। मुख्यमंत्री साहेब आज शेतकऱ्याकडे पैसे यायला साधन नाही, ज्याच्याकडे होते त्याने भरले, म्हणून त्याला एखादं वर्ष जरी तो थांबला असेल आणि त्याला तुम्ही सहिष्णु अनुदान जर 50,000चं देणार नसेल तर मुख्यमंत्री साहेब आम्ही सांगू इच्छितोय की ज्या शेतकऱ्याने 100% कर्ज भरलेला आहे त्याला 100% 50,000 प्रमाणे सहिष्णु अनुदान मिळालं पाहिजे आणि जो माझा गरीब कर्जामध्ये पिचलेला जो शेतकरी आहे त्याला 100% त्याचा 7/12 कोरा करून द्यावा। म्हणून पुन्हा मी एक वेळ शेतकरी सेनेच्या वतीने भक्तराज टिळे तुम्हाला आव्हान करतोय की शेतकऱ्याचा 7/12 तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने कोरा 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 हा झाला पाहिजे। जर का तुम्ही आमच्या शेतकऱ्याचा 7/12 कोरा केला नाही तर ह्या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला पाऊल ठेवू देणार नाही, हा तुम्हाला सबुरीचा इशारा देतोय आणि थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।